हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला ओल्या नारळाचा भात बनवून दाखवणार आहे। नारळी पौर्णिमेसाठी खास। या सर्वांनी पाहिला, कमेंट, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। त्यासाठी घेतला आहे मी 1 वाटी बघा तांदूळ, 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं घेतलं आहे बघा। थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहेत मी, तूप घेतलं आहे त्याच्यासाठी टाकायला। आणि आता हे तांदूळ धुणार आहे, धुवून टाकणार आहे एका पाण्याने। आणि पाणी गरम करायला ठेवले बघा वरती। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले चवीनुसार, थोडंसं तूप टाकणार आहे त्याच्या पाण्यात, म्हणजे आपला भात चांगला मोकळा होणार। आणि हे तांदूळ धुवून टाकणार आहे बघा, स्वच्छ पाण्याने धुवून टाकणार आहे तांदूळ। दोन पाण्याने धुणार बघा। तांदूळ स्वच्छ धुवून झाले बघा, आणि त्याच्यात टाकते त्याच्यात मी तांदूळ। तांदूळ शिजायला टाकले। आता हे ओलं खोबरं, थोडंसं तूप आणि हे ड्रायफ्रूट परतून घेते, आणि साखर पण घेणार आहे थोडी। कढई गरम करायला ठेवली पहा, त्याच्यामध्ये थोडं तूप टाकणार आहे। आणि हे ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेणार आहे। हे ड्रायफ्रूट थोडेसे परतले ना, त्याच्यामध्ये नारळ, हे किसलेला नारळ, ओला नारळ टाकणार आहे बघा। हा नारळ मी किसून घेतला आहे ओला, ते पण चांगला परतून घेणार आहे। विलायची पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये। हे चांगलं परतून घ्यायचं, ओला नारळ किसलेला। आणि आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर बघा, ही साखर घेतलेली आहे मी, साखर पण टाकली बघा। आपल्याला जेवढं प्रमाण पाहिजे गोडचं तेवढंच प्रमाण टाकायचं साखरेचं। ही साखर चांगली विरघळून घ्यायची बघा याच्यामध्ये। इलायची टाकल्यामुळे खूप छान वास येतो, मस्त सुगंध। साखर त्याच्यात एकजीव होईपर्यंत त्याला मिश्रण हलवत राहा। झाकून ठेवते आता 5 मिनटं। झालं, हे साखर विरघळली बघा। याला असंच 5 मिनटं झाकून ठेवते। बघा आपल्या ते नारळाचा कलर चेंज झाला, पांढरा शुभ्र कलर होता तो थोडासा असा पिवळसर लालसर झाला बघा। म्हणजे हे तयार झालं मिश्रण। आता हे झाकून ठेवते बघा असं।
5 मिनिटासाठी. आपला भात होईपर्यंत झाकून ठेवते. भात इकडे शिजतो. छान असा मोकळा भात झालेला आहे बघा, मस्त. कढईत थोडंसं गावरान तूप परत टाकून घेते. 2 चमचे, अगोदर पण टाकलं होतं. आता भात टाकते त्यात. आणि हे मी आपलं ओलं खोबरं, ड्रायफ्रूट सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे. हे चांगलं परत परतून घेते आणि 5 मिनिटं झाकून ठेवते बघा. पाच मिनिटं ठेवते झाकून. थोडंसं वाफलून घेते.